माणसावर अशी वेळ येते की त्यावेळी तो कोणाचे पण पाय धरतो. मयूर नावाचा एक मुलगा होता. त्याच्याकडे खूप पैसे होते. त्याच्या बाबांची खूप प्रॉपर्टी असल्याने त्याच्याकडे गडगंज पैसा होता. तो काहीच काम करत नसे. बाबांच्या पैशावर मजा मारत शिक्षण पण जेमतेम 5वी पर्यंत होते. कारण शिकून काय करायचे, आपल्याला नोकरी तर करायची नाही, म्हणून तो शिकत नाही. एक अरुण नावाचा मुलगा असतो. तो खूप शिकलेला असतो, पण त्याच्याकडे पैसे नसल्यामुळे त्याला स्वतःचा व्यवसाय काढता येत नव्हता. तो भांडवल मिळवण्यासाठी सर्व ठिकाणी फिरतो, पण त्याला काय कोणीच मदत करत नाही. बँक पण त्याला लोन द्यायला तयार नसते, कारण त्याला विटनेस म्हणून राहायला कोणीच तयार नसतं. कारण कोणालाच अरुणवर विश्वास नसतो. एकदा अरुणचा एक मित्र त्याला घेऊन मयूरकडे जातो. मयूर घरी असून त्यांना भेटायला टाळाटाळ करतो, कारण त्याला लोकांना त्रास द्यायला नेहमी आवडत. सकाळी ते जातात तेव्हा कुठे रात्री तो त्यांना भेटायला तयार होतो. अरुण आणि त्याचा मित्र मयूरला भेटतात. सुरुवातीला मयूर पैसे द्यायला तयार नसतो. तेव्हा अरुण त्याला खूप विनंती करतो. तेव्हा कुठे तो तयार होतो. माणसाची वेळ वाईट असेल तर त्याला कोणासमोरही झुकावे लागते. अरुण खूप मेहनत करतो आणि मोठा व्यावसायिक होतो आणि मयूरचे पैसे तो ताबडतोब देतो आणि ज्यांनी त्याला नावे ठेवली असतात त्यांना तो दाखवून देतो. तात्पर्य: माणसाची बाजू पडती असेल तर कोणासमोरही झुकावे लागते. थँक यू.